वर्धा जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। ओडिशामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा विरोध करत निषेधाच्या घोषणा दिल्या। तसेच हा लढा केवळ वर्धेपुरता मर्यादित न ठेवता टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील टप्प्यात नागपूरमधील RSS मुख्यालयाला घेराव घालण्याचाही इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। जे ओडिशामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफचं जे राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं, ते जे अधिवेशन आहे त्या ठिकाणी भारतभरातले इंटेलेक्चुअल लोक, पढे लिखे लोक आणि विद्वान लोकांची जे संमेलन होतं, भारतीय संविधानाविषयी त्यामध्ये माहिती देणार होते आणि जे रोजगार आहे, बेरोजगारी आहे, शिक्षणाचे मुद्दे आहे, देशातल्या समस्या आहे, संविधानाचं इम्प्लिमेंटेशन आहे, या संबंधी त्या ठिकाणी चिंतन मनन होणार होतं। 5 दिवसाचं ते अधिवेशन होतं। त्या अधिवेशनाचं परमिशन रितसर संघटनेने घेतलेलं असताना अवघ्या काही दिवसापूर्वी ते परमिशन नाकारण्यात आलं आणि त्यामुळे ते परमिशन नाकारण्यात आल्यामुळे आर्टिकल 19चं हनन 19, 1, 2, 3 आणि आर्टिकल 14 समानतेचा अधिकार हे पूर्ण संविधानाची पायमल्ली करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला